नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे LS मराठी। गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावल्यानं एक गुंड महाराष्ट्रभर चर्चेत आला। ते प्रकरण तेव्हा जरी मागे पडलं असं वाटत असेल तर ते चूक। आपला अपमान विसरेल तो गुंड कसला। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात काल पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली। गुंड पहिलवान सागर मोहोळकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केला। या प्राणघातक हल्ल्यात मोहोळकर गंभीर जखमी झाला। त्याला तातडीनं पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्यांमधील वाद उफाळून आल्याचं चित्र आहे। घायवळच्या टोळीनंच सागरवर हल्ला केल्याच्या चर्चा सध्या जोर धरू लागल्यात। मिळालेल्या माहितीनुसार सागर मोहोळकर काही दिवसांपूर्वीच नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता। काल तो जामखेड परिसरात असताना अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर एकूण 6 गोळ्या झाडल्या। यापैकी 4 गोळ्या त्याच्या शरीरात घुसल्यानं तो रक्ताच्या थारोळ्यात पडला। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। सुरुवातीला त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं होतं, मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातून पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला। सागर मोहोळकर हा मूळचा नान्नज गावचा रहिवासी असून त्याचे वडील किसन मोहोळकर पेंटर आहेत। वडिलांची इच्छा आणि स्वतःच्या आवडीपोटी सागर आणि त्याचा भाऊ सचिन या दोघांनीही कुस्ती क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं। मात्र गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कुस्तीसाठी आवश्यक असलेला योग्य आहार आणि व्यायामादरम्यान घेतलेल्या शक्तिवर्धक इंजेक्शनचे दुष्परिणाम दोघांवरही झाले। स्थानिक वाद आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या संपर्कामुळे सागर हळूहळू गुन्हेगारीकडे वळला। एका कुस्ती स्पर्धेदरम्यान कुख्यात गुंड निलेश घायवळला गर्दीमध्ये कानशिलात मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सागरचं नाव गुन्हेगारी वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं। त्याच्यावर सध्या खून, मारामारी आणि खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। वरती हे आरोपी आलेले होते आणि त्यांनी फायरिंग केलेलं आहे। आपण त्या आरोपींचा शोध घेत आहोत। हे जे जखमी व्यक्ती आहे हे राहणारे जामखेड तालुक्यातलेच आहे। सद्यस्थिती काय? नेमकं अजून कारण आपल्याला लक्षात येत नाही, परंतु ज्याच्यावरती फायरिंग झालेलं आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे पूर्वीचे 5 गुन्हे दाखल आहेत। तर त्याचाही आपण म्हणजे आढावा घेतोय आणि त्या दृष्टीने पण आपण तपास करतो आहे की कुठली लिंक असेल किंवा नेमकं आरोपींना मारण्याचे म्हणजे नेमकं मोटिव्ह काय आहे आणि त्या दृष्टीने आपण तपास करतो। किती जण होते? किती व्यक्ती होते? आरोपी किती होते? सध्या तरी आपण म्हणजे जे सीसीटीव्हीच्या याच्यातून आपण तपासतो आहोत, पण एक्झॅक्टली आपण म्हणजे मोटरसायकल दिसते आहे आणि त्याच्यावरती 2 व्यक्ती दिसत आहेत। आपण तपास करतो आहोत। तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस ठाण्याचे मिळून एकूण 5 पथकं बनवण्यात आलेली आहेत आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पैलूंवरती म्हणजे काही ह्याचा तपास करत आहेत आणि आरोपींचा शोध घेत आहोत। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून किंवा गँगवॉरच्या उद्देशानं करण्यात आला असावा असा संशय आहे। सागरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अनेक टोळ्यांशी त्याचं वैर होतं। सध्या जामखेड पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्लेखोरांच्या शोधासाठी 4 पथकं रवाना करण्यात आली आहेत। या घटनेमुळे जामखेड आणि परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय। ज्याच्या कानशिलात मारली तो घायवळ सध्या देशाबाहेर पळाल्याच्या चर्चा आहेत। त्याच्या टोळ्या मात्र इकडे सक्रिय असल्याच्या दिसतात, तर दुसरीकडे ज्या सागरवर हल्ला झाला तो सागरही काही कच्चा नाही। सागरला काही वर्षांपूर्वी एका खुनाच्या गुन्ह्यात अटक झाली होती। त्यानंतर त्यानं जेलमध्येही खून केल्याचं प्रकरण समोर आलं होतं। ते कमी होतं की काय म्हणून बाहेर आल्यावर सागरनं एका कुस्ती स्पर्धेदरम्यान घायवळच्या थेट कानशिलात लगावली। त्याच्या कित्येक महिन्यांनंतर आता सागरवर गोळीबार करण्यात आला आहे। त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढण्याची शक्यता आहे। पाहत रहा LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।